आता बोलूया हाऊ टू बूस्ट अ मेटाबॉलिझम. बघा मी सांगायला तर तुम्हाला खूप हार्ड वर्डमध्ये सांगेल, पण तुम्हाला ते कळणार नाही. त्यामुळे सिम्पलमध्ये सांगूया. बघा मेटाबॉलिझम म्हणजे काय असतं. मेटाबॉलिझम म्हणजे तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करत नाही किंवा तुमची बॉडी जेव्हा रेस्टमध्ये आहे तेव्हा तुमची बॉडी किती कॅलरीजला खर्च करते. जास्त करत असेल तर तुमचा मेटाबॉलिझम फास्ट आहे आणि कमी करत असेल तर स्लो आहे. आता इथे एक गोष्ट समजण्यासारखी आहे की जर तुम्हाला तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट करायचा आहे तर तुम्हाला तुमचं जे एक्सरसाइज आहे ते वाढवायला लागतील. आता ते कसेही असू शकतात. जर कोणी जिमला जात असेल तर त्यांनी जिम स्टार्ट करावं. जर कोणी वॉकिंग करत असेल तर त्यांनी वॉकिंगला स्टार्ट करावं. रनिंग करू शकता. त्यानंतर तुम्ही डेली तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना त्या सुद्धा वाढवू शकता. लाईक तुमचे हातपाय हलवणे, तुमच्या बाकीच्या गोष्टी करणे, थोड्याफार होम वर्कआउट करणे. ह्या गोष्टी करून पण तुम्ही तुमचं जे मेटाबॉलिझम आहे त्याला बूस्ट करू शकता. हां, आता त्याला जर नेक्स्ट लेवलला बूस्ट करायचं असेल तर तुम्हाला तुमची एक्सरसाइजची इंटेन्सिटी वाढवायला लागते. आणि जेव्हा तुम्ही मेटाबॉलिझम बूस्ट करता तेव्हा तुमचा आपोआप फॅट लॉस व्हायला सुरू होतो. म्हणून मेटाबॉलिझमला बूस्ट करायचं आहे तर सिम्पल तुमच्या डेली लाईफमध्ये थोड्याफार एक्सरसाइजला ॲड करा.